हॅलो स्टुडंट्स, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 12 चॅप्टर नंबर 3 रिकन्स्ट्रक्शन्स ऑफ पार्टनरशिप ॲडमिशन ऑफ पार्टनर हा लेसन शिकणार आहोत। हा लेसन तुम्हाला एक्झाममध्ये 10 मार्क्ससाठी आहे आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी असेल। तर 10 मार्कासाठी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि ते प्रॉब्लेम आपण शिकायचे आहेत। तर प्रॉब्लेम शिकण्यापूर्वी आपल्याला ट्रीटमेंट ऑफ गुडविल येणं गरजेचं आहे। तर ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजे काय ते समजवते। पहिला लेसनचा मीनिंग समजून घ्या। याच्यामध्ये 2 ओल्ड पार्टनर्स असतात आणि ते 2 ओल्ड पार्टनर्स त्यांचा बिझनेस रन करत असतात आणि त्यांना असं वाटतं की कॅपिटल कमी पडत असेल तर एखादा नवीन पार्टनरच्या ते शोधत असतात किंवा ऑटोमॅटिकली त्यांना एक न्यू पार्टनरची गरज भासते। मग तेव्हा ते काय करतात, न्यू पार्टनरला आपल्या बिझनेसमध्ये एंट्री देतात। मग एंट्री देत असताना ते काय म्हणतात की तू जेव्हा बिझनेसमध्ये येशील तेव्हा येताना तुझ्या वाट्याचं तुझा जो शेअर आहे त्या शेअर्सचं गुडविल आणि कॅश किंवा कॅपिटल घेऊन ये, कॅपिटल आणि गुडविल घेऊन ये। मग तो न्यू पार्टनर आहे तो बिझनेसमध्ये येताना कॅश आणि गुडविल घेऊन येतो। मग कॅश आणि गुडविल आणल्यानंतर कॅश ब्रिंग इन कॅश म्हणलं की तुम्ही कॅपिटल अकाउंट येतो आणि तो कॅपिटल अकाउंट ची जर्नल एंट्री येते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट आणि ही ॲडजस्टमेंट तुमच्या बोर्डाच्या पेपरला फिक्स असते। कशाची तर ब्रिंग इन कॅपिटल इन कॅश, कॅपिटल आणलं कॅशमध्ये त्याची जर्नल एंट्री तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये फिक्स असते। मग अजून एक गुडविल फिक्स असतं। मग गुडविलच्या ज्या 4-5 ट्रीटमेंट आहेत त्या आपणाला आज बघायच्या आहेत आणि गुडविलच्या ट्रीटमेंट आल्याशिवाय हा लेसन येत नाही। तर सर्वात प्रथम आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल। ट्रीटमेंट ऑफ गुडविल त्याच्यामध्ये 2 मेथड आहेत, एक प्रीमियम मेथड आणि दुसरी आहे व्हॅल्युएशन मेथड। तर प्रीमियम मेथडचे आपण सर्वात प्रथम ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय दिलेले आहे त्या ट्रान्झॅक्शन्स बघू आणि त्याचं जर्नल कसं करायचं असतं ते सांगते। तर तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेले असतात पेपरमध्ये, क्वेश्चनच्या खाली तुम्हाला ॲडजस्टमेंट असतात। त्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असतं की गुडविलच्या ट्रीटमेंटबद्दल माहिती दिलेली असते, इन्फॉर्मेशन असते। त्या इन्फॉर्मेशन रीड करून तुम्हाला कोणती जर्नल एंट्री पास करायची आहे ते समजायला हवं। त्याच्यासाठी जी गुडविलची ट्रीटमेंट आहे ते येणं खूप गरजेचं आहे। तर लक्ष देऊन ह्या ट्रीटमेंट तुम्ही समजून घ्या। सर्वात प्रथम आपण प्रीमियम मेथडच्या ट्रीटमेंट पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली आहे व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रिटेन इन द बिझनेस। रिटेनची एंट्री आहे सर्वात प्रथम, म्हणजे न्यू पार्टनर त्याच्या वाट्याची जी गुडविल असते त्याचा जो शेअर असतो तेवढ्या शेअर्सची गुडविल येताना कॅशमध्ये ब्रिंग करतो आणि ते बिझनेसमध्ये रिटेन करतात। रिटेन करतात म्हणजे ठेवून घेतात ते स्वीकारतात गुडविलला। मग ह्याच्यामध्ये जर्नल एंट्री कशी होते बघा, इथं सांगितलेलं आहे न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, तो त्याच्या वाट्याची गुडविल कॅशमध्ये आणतो अँड इट इज रिटेन इन द बिझनेस। ही रिटेनची एंट्री आहे। तर तुम्हाला रिटेन जर सांगितलं असेल क्वेश्चन मध्ये तर तुम्हाला रिटेनची एंट्री पास करावी लागते। तर रिटेन मध्ये काय सांगितलंय बघा, पहिली जर्नल एंट्री आहे त्याने कॅश मध्ये गुडविल आणली म्हणून कॅश अकाउंट डेबिट, कॅश और बँक अकाउंट डेबिट। जर्नल होणार आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट। काय आणलं त्यानं तर गुडविल आणली, कशी आणली तर कॅश मध्ये आणली आणि बीइंग गुडविल ब्रिंग इन कॅश, बीइंग गुडविल ब्रिंग इन कॅश, ब्रिंग इन कॅश। याला रेशोची गरज नसते, डायरेक्ट तुम्ही गुडविल आणलेली असेल समजा 10,000 त्यानं गुडविल आणली तर कॅश अकाउंट डेबिट 10,000, गुडविल अकाउंट क्रेडिट 10,000 अशी जर्नल एंट्री होईल। तर हे तुम्हाला लर्न करायचं आहे। त्याच्यानंतर अजून एक एंट्री होते, ह्याला आपण ए म्हणूया आणि बी एक एंट्री होते। त्याच्यामध्ये बघा इथं गुडविल अकाउंट क्रेडिट झालेलं आहे, तुम्हाला समजावं म्हणून मी क्रेडिट लिहिते, असं आपण लिहित नाही पण मी लिहिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी। त्याच्यानंतर काय आहे इथं गुडविल क्रेडिट झाला, आता गुडविल काय होईल डेबिट होईल। दुसऱ्या एंट्रीमध्ये 2 एंट्री आहे त्याच्यामध्ये, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट हा होणार आहे क्रेडिट। मग तुम्हाला इथं नरेशन लिहायचे आहे बी। बघा आता काय झालं, दुसरी एंट्री कशी बघा, पहिली एंट्री आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट
आणि दुसरी एंट्री तर गुडविल क्रेडिट झाला होता, इथं गुडविल डेबिट झालेला आहे. आणि ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. नरेशन लिहायचं आहे, बीइंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स, गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स. आता बघा ह्याच्यामध्ये रेशो लक्षात ठेवायचा आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो मध्ये तुम्हाला गुडविल इथं डिस्ट्रीब्यूट करायचे आहे इन सॅक्रिफाईस रेशो मध्ये. तर बघा इथं तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये असं सांगितलं असेल गुडविल ब्रिंग इन कॅश, रिटेन हा शब्द नसला तरी पण नुसती गुडविल ब्रिंग इन कॅश असेल तर ह्या दोन एंट्र्या पास करणं गरजेचं आहे. एक जर्नल एंट्री आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल, दुसरे आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट. रेशिओ आहे सॅक्रिफाईस रेशिओ. सॅक्रिफाईस रेशिओ काढायला मी तुम्हाला शिकवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नंतर आहे ह्याच्यानंतर सेकंड आहे क्वेश्चन. तुमच्या पेज नंबर आहे 131, पेज नंबर 131. त्याच्यावर तुम्हाला हे जर्नल एंट्र्या दिलेल्या आहेत, हे बघून घ्या. पेज नंबर 131 वर तुम्हाला जर्नल एंट्र्या दिलेल्या आहेत. तर तुम्ही काय करायचं आहे 131 पेज आणि 132 पेज लर्न करून घ्या, म्हणजे मग हा लेसन तुम्हाला इझी जाईल. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग ही शेअर ऑफ गुडविल, when new partner bring his share of goodwill in cash, बघा इथं पण तसंच आहे, त्याच्या वाट्याची त्यानं गुडविल घेऊन आला. and it is withdrawn by old partners, old partners. तर इथं बघा काय सांगितलेलं आहे when new partners bring his share of goodwill. इथं पण आहे बघा when new partners bring his share of goodwill in cash. सेम आहे दोन्हीकडे. तर ब्रिंग ची एंट्री आहे, ब्रिंग केलं त्यानं गुडविल ब्रिंग केलं म्हणजे कॅश मध्ये गुडविल आणली, म्हणून कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट being goodwill bring in cash. ही पहिली एंट्री झाली. आता इथं विथड्रॉनची दुसरी एंट्री सेम अशाच येतात, दोन ब्रिंग इन कॅश केल्यानंतर विथड्रॉनची एंट्री. बघा आता आपण कशाची एंट्री बघतोय, विथड्रॉन. मी ह्याला विथड्रॉनला अंडरलाईन करून ठेवते. विथड्रॉनची एंट्री आहे ही रिटेनची एंट्री होती, एक रिटेनची होती आणि एक दुसरी आहे ती विथड्रॉनची एंट्री आहे. तर विथड्रॉन मध्ये काय होतं, पहिल्या दोन एंट्र्या ऍज इट इज राहतात. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट. बघा दुसरी पण सेमच राहील गुडविल. हे लर्न करून घ्या. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट being goodwill distributed
ओल्ड पार्टनर्स. इन सॅक्रिफाईस रेशो तुम्ही इथं लिहू शकता, पण तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी ह्या एंट्रीच्या पुढे लिहिणार आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो कशात आपल्याला गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे दोन पार्टनरना, तर सॅक्रिफाईस रेशो मध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे, लर्न करायचं आहे. अजून एक तिसरी एंट्री येते ए बी सी. हवं तर मी रेड पेन हायलाइट करते. ए हे होतं बी, इथं होतं हे ए बी आणि सी. सी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आता विड्रॉनची एंट्री करायची आहे आपल्याला. आपण पहिली रिटेनची एंट्री केली, म्हणजे काय केलं तर गुडविल ब्रिंग इन कॅश आणल्यानंतर रिटेनची एंट्री पास करावीच लागते. तर त्याच्यामध्ये आपण रिटेनची एंट्री पास केलेली आहे. त्याच्यानंतर सी मध्ये येणार आहे विड्रॉनची एंट्री. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल टू कॅश और बँक. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. हा क्रेडिट होणार आहे. तर ही जी बघा तुम्हाला इथं आहे ना रिटेनची पहिली आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. त्याच्यानंतर आहे गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट सॅक्रिफाईस रेशो. तिसरी आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. तर आपल्याला इथं सॅक्रिफाईस रेशो मध्येच गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचे आहे ओल्ड पार्टनर्सना. तर हे झालं बघा. नरेशन लिहायचं राहिलं. बी नरेशन पण लिहा, कारण तुम्हाला जर्नल वगैरे विचारलं जाऊ शकतं म्हणून. तर ह्याच्यामध्ये जर्नल एंट्री आहे. नरेशन आहे बीइंग गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. बीइंग गुडविल विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. तर इथं पण तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो मध्येच जर्नल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रीमियम मेथडमध्ये 3 ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला दिलेले असतात. त्याच्यामध्ये पहिली आहे व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट्स रिटेन इन द बिझनेस. दुसरी आहे व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. आणि तिसरी आहे व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली. तर सेम तसंच आहे, पण शब्द वर्ड वेगळे आहेत. तसं आपण लिहून घेऊया इथं. व्हेन काय सांगितलंय, न्यू पार्टनर्स ब्रिंग हिज न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल in cash and it is paid to old partners privately. Old partners privately. नीट बघा इथं काय सांगितलेलं आहे. मी एकदा व्यवस्थित लिहिते. प्रायव्हेटली, त्याला डबल अंडरलाईन करा प्रायव्हेटली ह्या शब्दाला, कारण प्रायव्हेटली हा शब्द महत्वाचा आहे. इथं बघा सांगितलेलं आहे व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर. त्यानं काय केली, त्याच्या वाट्याची गुडविल आणली आणि पार्टनरना पेड केली.
देऊन टाकले पैसे पार्टनरला. पण कसे दिले तर प्रायव्हेटली दिले, म्हणजे बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्री केलेली नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, नो एंट्री इथं लिहायचं आहे. कोणत्याही प्रकारची एंट्री करायची नाही, स्किप करायचं. इथं कोणत्याही प्रकारची एंट्री आपल्याला पास करायची नाही. अशा पद्धतीने हे प्रीमियम मेथडचे 3 ट्रान्झॅक्शन्स मी तुम्हाला पास करून दिलेल्या आहेत. त्याच्या पुढं प्रीमियम मेथड नंतर व्हॅल्युएशन मेथडच्या आपल्याला एंट्र्या बघायच्या आहेत. नेक्स्ट पेज नंबर आहे 132. पेज नंबर आहे 132 वर आपल्याला व्हॅल्युएशन मेथडच्या एंट्री आपल्याला करायच्या आहेत. तर ट्रीटमेंट ऑफ व्हॅल्युएशन मेथड, गुडविलची ट्रीटमेंट करायची आहे बट व्हॅल्युएशन मेथड. तर मी इथे लिहिते व्हॅल्युएशन मेथड, बी आहे व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, पेज नंबर आहे 132. त्याच्यावर आपल्याला जर्नल एंट्री दिलेल्या आहेत, त्या लर्न करून घ्यायच्या आहेत. व्हेन न्यू पार्टनर्स, पहिली एंट्री ट्रान्झॅक्शन आहे व्हेन न्यू पार्टनर does not bring his share of goodwill in cash. Does not bring his share of goodwill in cash. डज नॉट ब्रिंग लिहिले बघा, डज नॉट ब्रिंग, तो त्याच्या वाट्याची गुडविल कॅश मध्ये आणत नाही. अँड इट इज रेज इन द बुक्स ऑफ फर्म. रेजची एंट्री आहे, याला मी डबल अंडरलाईन केलेली आहे. रेज in the books of firm. बघा काय सांगितलंय, न्यू ओल्ड पार्टनर डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. डज नॉट ब्रिंग बघा, डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रेज इन द बुक्स ऑफ फर्म. रेजची एंट्री आहे, म्हणजे त्यांना त्याच्या वाट्याची गुडविल कॅश मध्ये आणलेली नाही, म्हणजे कॅशची एंट्री पास होणार नाही. कॅश आपल्या बिझनेसमध्ये आलेली नाही, म्हणून कॅश अकाउंट डेबिटची एंट्री होणार नाही. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल आपण मागच्या ह्याच्यात ट्रान्झॅक्शन मध्ये पाहिलेलं होतं. तर ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये गुडविल ब्रिंगची एंट्री होणार नाही, कारण त्यानं कॅश मध्ये गुडविल आणलेली नाही. मग एकच एंट्री होणार आहे रेजची, ती पण आहे गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. एकच होणार आहे, ए लिहिते इथं. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. गुडविल लर्न करून ठेवायचे आहेत. ह्या एंट्री आले की लेसन तुम्हाला येणार आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट. करंट अकाउंट क्रेडिट. नरेशन आहे बीइंग. बघा ही रेजची एंट्री आहे. रेज म्हणजे फक्त दिखावा करायचा, गुडविल आणल्याचा भास करायचा आहे, प्रत्यक्ष गुडविल आणायची नाही. गुडविल रेज इन द बुक्स ऑफ फर्म. बुक्स ऑफ फर्म. फर्म मध्ये फक्त तिला रेज करायची आहे. आणि इथं रेशिओ आहे ओल्ड रेशिओ. इथं लिहिते मी ओल्ड रेशिओ. ही जी पार्टनरना आपण ओल्ड रेशिओ मध्ये काय करायचं आहे, गुडविल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. ही झाली तुमची ट्रान्झॅक्शन नंबर 1 कंप्लीट. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी नेक्स्ट बघायची आहे. When goodwill is raised
is raised and written off. आता ही जी एंट्री आहे ती रेज अँड रिटर्न ऑफ ची आहे. गुडविल रेज झाली अँड रिटर्न ऑफ झाली. दोन एंट्र्या होणार आहेत. पहिली रेजची आपण इथे केलेली आहे, ही ऍज इट इज खाली येईल आणि नंतर 2 नंबरला बी मध्ये होणार आहे रिटर्न ऑफ ची एंट्री. 2 एंट्र्या पास होणार आहेत, एक रेजची आणि एक रिटर्न ऑफची. तर पहिली एंट्री ऍज इट इज येईल, वरची जी आहे तीच खाली पुट होणार आहे. म्हणून मी इथे लिहिणार आहे गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट. बी ऍज इट इज लिहायचं आहे, वरचीच लर्न करून ठेवायची आहे. रेजची एंट्री आहे, इथं पण रेज पहिला आहे, नंतर रिटर्न ऑफ बीइंग गुडविल रेज इन द बुक्स ऑफ फर्म. त्याच्यानंतर बी येणार आहे ह्याच्यामध्ये. बी आता ही रिटर्न ऑफ ची एंट्री आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये दुसरी एंट्री आहे ऑल पार्टनर्स कॅपिटल टू गुडविल. ऑल पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू गुडविल. टू गुडविल अकाउंट क्रेडिट being goodwill written off. Being goodwill written off. दोन एंट्री इथं पास होणार आहेत. एक होणार आहे रेजची एंट्री आणि दुसरी होणार आहे रिटर्न ऑफची एंट्री. तर ह्या लर्न करून ठेवा. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. इथं रेशो येईल न्यू रेशो. ह्या एंट्रीला येईल न्यू रेशो. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड मध्ये सांगितले वेन गुडविल ऑलरेडी अपियर इन द बुक्स ऑफ फर्म. बघा हे फक्त समजून तुम्हाला. वेन गुडविल already appears in the books of the firm. In balance sheet ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. In balance sheet. बॅलन्स शीटला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी तुमच्या गुडविल अपियर झालेली असेल, म्हणजे गिवन असेल, तुम्हाला दिलेली असेल बॅलन्स शीटला. तर काय करायचं आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी इथं सांगितलंय बघा, तुम्हाला रीड करून दाखवते तुमच्या बुक्स मध्ये काय लिहिलेलं आहे. इन सच केसेस इफ द गुडविल इज रिव्हॅल्यूड द डिफरन्स बिटवीन value of goodwill and its books value is transferred to old partners capital or current account or revaluation account. म्हणजे इथं काय होणार आहे, एक इफेक्ट रिव्हॅल्युएशनला जाणार आहे आणि एक कॅपिटलला येणार आहे त्यांच्या. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, जी गुडविल तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली असते, बॅलन्स शीटला एक दिलेली असते आणि दुसरी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. दोघातला डिफरन्स फाइंड करायचा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल
बॅलन्स शीटला जर तुम्हाला 40,000 गुडविल दिलेली आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये 50,000 गुडविल दिलेली आहे, तर ह्यांचा डिफरन्स फाइंड करायचा. ही ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली गुडविल असेल, ही बॅलन्स शीटला दिलेली गुडविल असेल. दोघांचा डिफरन्स येईल 10,000. हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला शो, त्याची जर्नल एंट्री बनवायची आहे. एक रिव्हॅल्युएशनला येईल आणि एक पार्टनर्स कॅपिटलला येईल. आता ह्याच्यामध्ये दोन क्वेश्चन आहेत. एक असेल 40,000 आणि 50,000 आणि दुसरा एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये की समजा जर बॅलन्स शीटला गुडविल तुमच्या 30,000 आहे किंवा 40,000 आहे बॅलन्स शीटला आणि तुमच्या ऍडजस्टमेंट मध्ये 30,000 दिली असेल, कमी झाली असेल गुडविल, 30,000 दिली असेल, तर तुम्ही काय करणार आहे, ह्यांचा पण डिफरन्स फाइंड करणार आहात, मायनस करणार आहात. डिफरन्स येईल 10,000. डिफरन्स येईल 10,000. तो डिफरन्स बघा, वेगवेगळ्या प्रकारचे दोन डिफरन्स आले. एक खालचा होता तो निगेटिव्ह आलेला आहे आणि खाली आहे तो प्लस आलेला आहे, मायनस प्लस. बघा 40 मधून 50 जात नाहीत. मग इथं तुम्हाला विचार करायचा असतो आपल्या फर्मला प्रॉफिट झाला का लॉस झाला. म्हणजे त्यांना जर समजा बॅलन्स शीटला 40,000 दिली आणि ऍडजस्टमेंट मध्ये 50,000 दिली, तर दोघातला जो डिफरन्स आहे त्याची एक जर्नल एंट्री होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटला. बघायचं आहे गुडविलची व्हॅल्यू वाढली असेल तर मग काय होतं, प्रॉफिट होतो. बघा इथं गुडविल वाढलेली आहे, 40 होती ती 50 झाली, म्हणजे 10,000 रुपयांनी वाढ झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे गुडविल. अशा वेळेस गुडविल अकाउंट बघा, अशा वेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंटला तुम्हाला एक इफेक्ट करायचा आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस और लॉसेस असतात आणि क्रेडिटला इन्कम्स अँड गेन्स असतात. तर मग गुडविलची अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला शो होणार आहे 10,000 आणि दुसरा इफेक्ट तुमच्या कॅपिटल अकाउंटला शो होणार आहे 10,000. तर आता तुम्हाला ही ट्रान्झॅक्शन कळणार नाही. ऑलरेडी जेव्हा क्वेश्चन मध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेन. आता तुम्हाला ह्याचा मिनिंग कळणार नाही आणि समजणारही नाही. हे तुम्ही आता लर्न नका करू, बट हे दोन लर्न करून ठेवा. आणि तिसरी पण मी आता तुम्हाला समजवणार नाही, ही क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला मी समजवते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून रेशो वगैरे काढायला शिकायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सॅक्रिफाईस रेशो कसा काढला जातो, न्यू रेशो कसा फाइंड केला जातो ते मी शिकवणार आहे. ते रेशो आल्याशिवाय आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.